इंटरनॅशनल एअरपोर्ट स्टार्ट झालं आहे. अटल सेतू झाल्यानंतर पनवेलची व्याख्या पूर्ण बदललेली आहे. जेएनपीटीचे 5 बंदर एसीजेड सुरू झाल्यामुळे जे सर्व रोजगारच्या संधी इथं आहेत, इथंच राहून इथंच रोजगार जर मिळत असेल तर लोकांना चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये होणार आहे. खऱ्या अर्थानं 1.5 वर्ष त्यांना ईसी एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी लोक अडकलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचा एक्सपोज झाला नसेल. परंतु आता त्यांना ईसी मिळाल्यानंतर 45 स्टॉल आलेले आहेत आणि आता तुम्हाला व्याख्या बदलली आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं का सिडको अंतिम टप्प्यात आहे, पण त्याच्यापुढे नैना सुरू झालेला आहे. 3.0चा आता दावोस मध्ये सीएम साहेबांनी अनाऊन्स केलं आहे. तुला अतिशय मोठ्या संधी आहेत. जसं आपण सिडकोचा मास हाऊसिंगवर लढा सुरू आहे, तर सिडकोचं मास हाऊसिंग प्राईम स्टेजमध्ये लोकेशन प्राईम घेतल्या, पण कन्स्ट्रक्शनला LNT आल्यामुळे त्याच्या किमती वाढल्या. मास हाऊसिंगचा काय अर्थ होता का ज्यांना 15-20 हजार रुपये पगार आहे ते काय 40,000चा हप्ता भरू शकत नाही. त्या किमती कुठेतरी 1 RKच्या 7-8 लाख रुपये पाहिजे होत्या. 1 BHK आपण धरतोय 15-16 लाखामध्ये द्यायला पाहिजे, कारण लँड स्वतःची होती. पण ते थोडीशी व्याख्या चुकलेली आहे. आता आपण पाहिलं येतं अगदी 11 लाखापासून 5 कोटीपर्यंतची घरं आहेत आणि प्रचंड उत्साह आहे. 1,000-1,200 फ्लॅट्स किमान या 3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये बुक होते अशी अपेक्षा आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं 3.0 सुरू होत आहे, नैना सुरू होत आहे आणि आता रायगड हे रायगड राहिलेलं नाही. पनवेल उरण जो परिसर आहे हा मुंबई जसं 3 पॉईंट होतं तर मुंबई 2च्या शेवटच्या स्टेजला आहे आणि 3 पॉईंट म्हणजे पुन्हा उरण पासून नवीन मुंबई एक तिसरी मुंबई सुरू होत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रेशर आहे त्याला. त्यांचं ऍक्विशन चालेल. आता गाववाल्यांची ग्रामस्थांची त्याची चर्चा होईल कुठल्या पद्धतीनं पॅकेज. त्यामुळे आता अनेक मोठ्या संधी याच्या निमित्त होईल. चांगलं प्रदर्शन आहे, अगदी नेक्स्ट लेवलचं आहे. आपण विमान पाहिलं, आपण हेलिकॉप्टर पाहिलं आणि लॅम्बोर्गिनी पाहिजे, म्हणजे पाठीमागे जे होते त्यापेक्षा टॉप लेवलचं आता त्यांनी केलेलं आहे. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा.